नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज रात्री ट्रॅव्हल्सने निघतोय आंगणेवाडीच्या खास यात्रेसाठी. उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत पोहोचेन तिकडे आणि ऑलरेडी नितीन पाष्टे तिकडे पोचलेलं आहे आणि उद्या सकाळी त्याला भेटूया आपण. तर बघूया प्रवास कसा होतोय आपला. भर प्रसाद आण, फोन कर, खाऊ आण. भाऊ बाय कर. ही डोळ्यात जाईल माझ्या तिकडं. बाय. रॅपिडो बुक केले. प्रियदर्शनी. हाँ, किधर रहने के लिए? कुर्ला. कशावर? बस आपली ऑन टाईम आहे. 10 मिनिटाच्या आधीच तो येऊन बसलाय. 9:30चा टाईम दिलेला, 9:10ला झाला आहे तो. दुसरी ठीक आहे सर, थँक्यू. मेन ह्या बसमध्ये ना बाथरूम वगैरे असतो. मागच्या वेळी पण याच बसनी गेलेलो मी. फक्त 1300 रुपये तिकीट आहे या गाडीची. मी रेड बसवर बुक केलेली. बॅग अशी ठेवून दिली, पडणार नाही, एकदम मजबूत राहिले. चला आता झोपायला मोकळा. पूर्ण अशी जागा भेटते आता. ह्याचा त्रास आहे, मध्येच त्या यायला खुलतंय आणि लय त्रास होतोय मला थंडीने. जस्ट उतरलो आणि आज बस 45 मिनटं लेट झाली. संकेत येतोय तोपर्यंत. तरी खूप वेळा बसमध्ये थांबलेली, म्हणजे तासभर तरी खराब झालेली. तरी त्या ड्रायव्हरने एवढं अंतर कवर केला, ते 45 मिनटावर पोहोचवला. ओय ओय संकेत, चला इथंच आहे बोललो तुला मी. हां मग तेच मागं त्यांच्यावर मी बसलो उभा. कुठं आतोय? काहीतरी खाऊया आणि जाऊया. वरच जाऊया ना डायरेक्ट. मग हा, मग खाऊन जाऊया ना. खाऊन जाऊया. भूक लागली. मी बोललो बॅग इथं, म्हणून मी इथं उतरलो. बोललो इथलं तर वर जाता येईल. परत वर जाऊन खाली जावं लागणार आहे. खाऊन जाऊया. तू लावून काय बोलते? हिरोईन झालीस तू. हिरोईन म्हणजे माझी व्हिडिओ राहिली करायची शेमडे. तर नाश्त्यासाठी आलो आहे नेहमीच्या हॉटेलला. थंड पाहिजे. हां थंड, एकदम थंड नको, नॉर्मल. यात एक व्हिडिओ पण शूट केली आणि दुपारचे वाजले 1:15 झाला. नितीन वाट बघतोय वरती. आंगणेवाडीला आलाय पण तो घराचं दर्शन करते. वा वा वा, स्वागत आहे. तू तयारी करून बसलाय. आयला केवढा परफ्यूम मारला, डोका दुखला लगेच. काय म्हणतो? तर चला मस्त असं रेडी झालो आणि आताच निघतोय आपण आंगणेवाडीच्या यात्रेला, ज्यासाठी खास आम्ही आलेलो. चित्रेला कसं पहिला एक्सपिरियन्स आधी आलंस? नाही, 2-3 वर्षापासून प्लॅन होता आणि या वर्षी देवीने बोलवलंय हो. जत्रेला जायचं. चलो चलो. हा मुंबईवरून ही गाडी घेऊन आला इथपर्यंत. कसा दुखला नाही? चुकला ना. नंतर 400 किलोमीटर नंतर चुचुरायला लागला. पण आपला कोकणात यायचं असेल तर तेवढं तुम्हाला सहन करावंच लागतं. फक्त परत रिटर्न जाताना कंटाळा येतो ना. जाताना मजा वाटते, रिटर्न जाताना मजा येताना वाटते. की हा फुल एकदम याच्यामध्ये. मला पण तसंच जाताना बरं वाटतं, पण रिटर्न जाताना कोणीतरी गाडी चालवली पाहिजे असं वाटतं परत. आणि किरणची ड्रायव्हिंग आपल्याला माहिती आहे. अरे हॅलो, अरे जत्रेसाठी इथे टोल नाका. जत्रेसाठी पैसे. आमची सुरुवातच चुकून झालेली आहे. येतंय कोण? हा, सिद्धेश येतोय. नंतर संकेतने काल एक व्हिडिओ केलेली सनातन धर्मावरती आपल्या. तर तिचा आज बक्षीस समारंभ आहे तिकडेच. त्याची रील पण दाखवणार आहेत आणि ज्याचा पहिला नंबर असेल त्याला 11,000चा बक्षीस आहे ना. काय वाटतं तुला, आहे पहिला नंबर मिळेल का? जत्रेला जायचं.
चलो. तर इथूनच ट्रॅफिक लागायला चालू झालं आहे आपल्याला. अजून 10 किलोमीटर पुढे जायचं आहे. चला लोकेशनला पोचलो आहे आणि गाड्या इथेच लावून जायचं आहे पुढे. पार्किंग इथे ठेवलेली आहे आणि VIP लोकांना एकदम पुढे सोडत आहेत. एवढं लांब गाडी उभी केली आणि एवढं चालवायला लावलं आहे. खूप गर्दी आहे. हॅलो 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 नमस्कार. नमस्कार. तुम्ही युट्यूबर आहे ना? हो हो. आणि इंस्टाला पण लाईक असतात त्याबद्दल मी थँक्यू नमस्कार. अरे आहे नमस्कार. तिकडे कोपरे. अहो, 2 मिनिटं थांबवत नाही. जागा कुठे बसायला? पैसे तुमचे रिटर्न आहे. पुस्तकांचं बक्षीस वितरण विश्व हिंदू परिषदेच्या या कार्यालयात थोड्याच वेळात होणार आहे. शिवाजी महाराज व भारत माता प्रभू रामचंद्र त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावं. बोला भारत माता के जय. छत्रपती शिवाजी महाराज के जय. सियावर प्रभू रामचंद्र के जय. माझ्या सर्व सहकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आवर्जून इथे उपस्थित आहे. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आमदार हा नंतर आहे, पण अगोदर एक हिंदू म्हणून तुमच्या बरोबर सदैव उभा आहे. थोडा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो. इथेच थांबतो. धन्यवाद नितेशजी. हा चांगले रील बनवतो. किरण पाष्टे. काय चॅनलचं नाव? माझंच नाव आहे. हो. फिजिओथेरपी फिजिओथेरपी करतो. अरे हो आणि रील बनवतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मर्यादित रील स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं. आणि यात म्हणजे विचार आला की जर आम्ही रील स्पर्धा घेतल्या तर तुम्ही लोक आधी पहिले आमच्यापर्यंत पोहोचाल आणि तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलात तर मग तुम्ही सर्व लोकांपर्यंत पोहोचाल, असा आमचा विचार होता. आणि त्याच्यात आता आम्ही बऱ्यापैकी यशस्वी झालो. कारण मी आता आम्ही नवीन असून आणि हा एक वेगळा मार्ग असून, कारण तुम्ही एक युट्यूबर म्हटल्यानंतर प्रत्येकाचं तुम्हाला काय धर्म गाव प्रांत असं काही नसतं. तुम्ही सगळे जगभर पसरलेले आहात. तरी पण या सगळ्यातनं बाजूला येऊन तुम्ही हिंदू धर्मासाठी आपल्या हिंदू राष्ट्रासाठी हे तुम्ही काय महत्त्वाचा वेळ दिलाय आम्हाला. तुमच्याकडचं जे कला आम्हाला ती कला आमच्यासाठी तुम्ही वापरली आहे. आमच्यासाठी तुम्ही टेक्निक वापरून लोकांपर्यंत पोहोचलाय म्हणून तुमच्या सर्वांचे आधी पहिले आभार. आणि या सगळ्या असे चर्चेतनं निघालेल्या हे गोष्ट आहेत. मला वाटतं हे आम्ही 2-3 दिवसात जवळजवळ 70-80 लाख लोकांपर्यंत पोहोचलोय. हे सगळं तुमच्यामुळे घडलंय, नाही तर ते घडलं नसतं. त्याच्यामुळे तुमच्या सर्वांचे आभार आणि धन्यवाद हडकर साहेब. याच्यानंतर पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. धन्यवाद अभिजी. आपल्या या मालवणी मुलगी रीना महाराज. जय श्रीराम. हॅलो. हा बोल आई. हॅलो हॅलो हॅलो. श्री बाबा. हो आज चिकन आला. ए इकडे उठ इकडे. नमस्कार कर बघ. काय केलंस हे? बघा म्हणून सांगत होते मराठी शाळेत घाला. गायीने भरलेला ट्रक कत्तलखान्यात नेताना पकडला. अरे आपल्या गोमातेला मारतात. ही जी लोक आहेत ना ही वर्षा
आता नाही समजवणार तर कधी समजवणार? ही लोक आपल्या डोक्यावर बसल्यावर उद्या बुरकीवाली सोबत लग्न करून आला ना की बसा रडत. वर्षा रोज रोज काय चालवलंयस ग? तुमच्यासारखा शंड राहिला ना तो मोठा झाल्यावर धर्मांतर करेल तो. हो आहे मी शंड, पण काही पैशांसाठी कधी विकलो गेलो नाहीये मी. माझ्या धर्माने मला दुसऱ्याच्या धर्मावर बोट टाकवायला कधीच शिकवलं नाही. तुम्हाला ना आपल्या धर्माचं काही पडलेलंच नाहीये. नुसता दिवा लावून आणि अगरबत्ती फिरवून धर्म जपला जात नाही. धर्माची ज्योत इथून पेटावी लागते, इथून. अरे आपल्यालाच आपल्या धर्माचा अभिमान राहिला नाहीये तर आपण आपल्या मुलांकडून काय अपेक्षा ठेवणार? म्हणून भान असू द्या, या वैष्णवांच्या भूमीवरील हिरण्यगर्भात हिंदू धर्माची केसरी पताका नेहमी धगधगती ठेवणं ही आपली जबाबदारी आणि काळाची गरज आहे. एक नंबर आहे संकेत हसोळकर. मी काढतो फोटो. पूर्ण टीम नाही येत आहे. मागे सारखा दोघंजण इकडे या. मागे सारखा. छत्रपती संभाजी महाराज की जय. सर्वांना अजून एक खास सत्कार. झाल्यावर ट्रॉफी बघा अशा गोळा करून दिल्याव्या लागतात. ट्रॉफीवाला एक व्हिडिओ घे. चला सगळं झालं आणि फायनली आता मंदिरात चाललोय आपण. तर VIP लाईनमधून आपली एंट्री झाली. ही लाईन खास VIP लोकांसाठी ठेवलेली आहे. तर तिथे 2-3 लोक ओळखीचे भेटले. कुठं होतास तू? तिथे होतो. मग तिथे काय करत होतास? अरे पुढे गेलो. अरे पण आम्ही हा ना कमीत कमी 4 वेळा शोधवाला बाहेर तुम्हाला. पण मी आता घरी चाललेलो. नाहीतर का सांगतोय अरे चला चला तिकडे पोरं. मग तुम्ही आणलात कसा? कुठं राहिलात? ए इकडे तिकडे बोलत बसले. अरे आणि सांगतोय आणि शोधणारा कुठे गेला? अरे मी वरती. तर फक्त 5 मिनिटातच आम्ही मंदिराच्या इथे पोहोचलोय. गनिमी कावा. ए रीना काय दिलं? फर्स्ट टाइम आलाय. दहा मिनिटं 10 मिनिटात आम्ही आतून बाहेर ए पडलो. माझा मोबाईल हे सगळं सत्कर्माचं मोबाईल दे ना. हो. पाठीला ते मला शूट कसं. ही सगळी मुंबईची लोक एवढी फक्त एका दिवसासाठी इकडे येतात. थोडंसं नाश्ता करू आपण, आणि दुपारी आम्ही जेवलो नाही त्यामुळे थोडंसं पोट भरायला भजी खाणार आणि संध्याकाळी भंडारा. ही याच्यात कमी आहे. हं. आणि इकडे बंटीचा शॉप वस्त्रकला. जाऊया आपण घेऊन. नको काय बोलतोय बंटी? असं किती दिवस आहे अजून? किती दिवस आता किती तास उभा राहतोय. तर हे झाल्यावर देवगडला ना काय बोलतो? थोडीशी मेहनत घ्यावी लागते. त्यांच्या विचारांशिवाय त्यांच्या सहीशिवाय काय काम नाही करता येत. ओके. ते असं काम करतात पूर्ण रायगडमध्ये. शस्त्र ओरिजिनल आहेत की काही ओरिजिनल आहेत, काही बनवलेले आहेत. ओके. हां, शिवशंभू विचार मंच यांची ही संकल्पना आहे. बघूया आतमध्ये काय काय शस्त्र आहेत ते.
धूळ हे झाले ती राहून राहून. शिवाजी महाराजांनी स्वतः डिझाईन केलेली ओके ही ओके विसरून गेलो, मला काय माहिती. त्याने मला नंतर ड्रोनसाठी आणि समोर बघताय ती लकी दादाची आई आहे. खूप कमी बघितलं असेल व्हिडिओमध्ये. मागे आम्ही घरी आलेलो तुमच्या नव्हतं हो हां नाही साप भेटलेला बघ तेव्हा नव्हती मम्मी. नव्हती ओके साप आलेला घरी वगैरे. तुम्ही बाहेर येणार हां सून मागे असते पण मी बाहेर अगोदर येते. चला थँक्यू. मागाची व्हिडिओ बनवला, दाखव त्याला, दाखव. मग जाताना एका मी विचारून गेलो 60 रुपये सांगितले मला. तो पोरगावचा दुसरा तो दुसरा दुकान असेल मला वाटतं. गप्रे नाही रे, इथेच होतं. इथेच विचारलेले ना. हो हो चला थँक्यू. ही रीनाकडून गिफ्ट भेटलं आहे मला, कारण मागच्या वेळी आम्ही एकविरेला गेलेलो तेव्हा हिने विकत घेतलेली संकेतला आणि नंतर हा घेऊन दाखवत होता वाजवायचा. मी बोला आवाज येतोय कुठून. त्यानंतर तो बोला अरे आम्ही एकविरीलाच विकत घेतली, त्यामुळे मला आवडली आणि खूप दिवस मी शोधत होतो पण बोललो पुन्हा एकविरीला जायला मिळेल नाही मिळेल आणि आंगणेवाडीच्या यात्रेत भेटली मला शेवटी. चलो थँक्यू. तुझं चादरी बघ ना कसलं आहे ते बघ. नमस्कार नमस्कार. काय म्हणतो ठीक ठीक हो शूटिंगसाठी आले. पिशवी घ्यायला गर्दी बघा केवढी. अरे बापरे घेतली. आम्ही पिशवी शोधत होतो कधीपासून. हा हो मला एक घे. किती रुपये. ही नवीन आयटम आपण घेतली आहे. समोर रवींद्र चव्हाणांचा ताफा आलाय. हॅलो. 10 रुपये भेटते जाती ना. त्यांच्याकडे बरोबर खेळतात, आपण घरी नेल्यावर बंद पडतात ते आहे ना. हो उठतच नाहीत ते. टेडी दे, वहिनीला दे, वहिनीला दे टेडी. हे इथून घे ड्रोन शॉट. समोरच्या एका झोपाळ्यात गेलेत आणि मला फुल एकदम चक्कर येते अशा ठिकाणी गेलो ना. एकदम गरगरायला लागतं आणि पूर्ण दिवस खराब जातो जर अशा ठिकाणी गेलो तर. म्हणजे मी अजूनपर्यंत या आकाश पाळण्यामध्ये कधी बसलो नाही, त्यामुळे त्यांच्या बॅगा आता मी पकडतो. आतमध्ये 3 जण गेले माझे मित्र आणि या बॅगा सांभाळतो. आता आपण रिंगारिंगा करूया. अर्धा आपण हां 10 रुपयाचा बिस्किटचा पुडा आला लागला. बिस्किटचा पुडा. आता किरणला काय लागते. चहा लागेल. चहात बिस्किट डुबून खाऊया. किरण 50वर नजर आहे किरणची. आपण सोडा स्पायसी लाईम सोडा.
स्पायसी म्हणजे काय मसाला असणार त्याच्यात? हे मिरची असणार आहे फक्त. लय तिखट असणार की नॉर्मल असणार? हुराग नाही ना हुराग फक्त कमी आहे त्याच्यात बाकी सगळा ठीक आहे स्पायसीवाला दे. किती एक नाही ते हे 4 ना? काय नको बोलले ते स्पायसीवाला नको आहे. नाही नाही पियायचं तर सगळ्यांनी सेम हे लिंबू सरबत कसा? 20 लिंबू सरबत किती? मिरची बरोबर. जत्रेला जायचं जेवायला 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 जायचं. हां सगळेच इकडं अंगणे अंगण्यांच्या अंगण्यात बसलोय आपण. आपण या घरात आता प्रसाद खायला आलोय. ते मगाशी मंदिरात घेऊन जात होते ना, काही वर्षापूर्वी आहे ना प्रसाद उडवायचे आणि जो ज्याच्या हातात येईल किंवा म्हणजे हात पुढे केल्यावर किंवा पदर पसरल्यावर तेवढा ते प्रसाद लोक खायची. अर्धा खाली प्रसाद वेस्ट पण व्हायचा म्हणजे पायाखाली यायचा वगैरे. त्यानंतर ती प्रथा बंद करून जसे मंदिरामध्ये जात होती ना लोक, मग ती प्रथा चालू केली. मग देवीला पहिले दाखवतात, त्यानंतर मग बाहेर आल्यावर प्रत्येक घरात जेवण असतं. मग ती प्रथा बंद झाली आणि प्रत्येकाच्या घरी ते जेवण बनवायला लागले. आणि ही ओळखीचं असेल अनोळखी असेल प्रत्येकाच्या घरी जाऊन तो जेवण जेवू शकतो. हो खाऊ शकतात. चलो आपण काकींचं घर पण दाखवू आपण थोड्या वेळात. काय बोलतोय? आता आलं की नाही? एकदा आलं. काय लागलं? अरे बापरे डिस्लोकेट झालं. हां कसं? हे एक पायरी चुकली, 4 पायऱ्या डायरेक्ट खाली. एकदम पंचपक्वान आहे आणि खूप भूक लागली. खूप चाललो आम्ही. मस्त असं जेवण झालं आमचं आणि एकदम पोट भरून जेवलो. आणि खूप भूक लागली. देवीचा प्रसाद होता पण तो जेवणाप्रमाणे आम्ही जेवलो. आणि दुपारी 3 वाजता आलेलो आणि आता रात्रीचे 12:15 वाजलेत. तर आता निघतो. एवढा वेळ इथंच होतो, पूर्ण शूट करत होतो, पूर्ण फिरलो. 5-6 किलोमीटर चालत फिरलो आहे आणि गाडी एका ठिकाणी अशी लावलेली आहे. तर आता पुन्हा 5 किलोमीटर मागे जाऊन पुन्हा गाडी आणायला जायचं. तर खूप एकदम दमछाक झाले आणि पाय फुल दुखायला लागले. काय कुठं चाललं? हां आता हिला अजून शॉपिंग करायची. एवढी शॉपिंग हिने केली ना की काय सांगू. आता त्या नितीलला वेळ लागला, तो आता बायकोला घेऊन बायकोला कपडे आणायला गेला आहे बरोबर तिच्या. आणि तू काय घेतलं तुझ्या बायकोसाठी? वहिनी बघा मी माहिती आहे जेवढा सामान येताना आणतो तेवढाच परत घेऊन जातो. एक जास्त काही घेऊन जायचं नाही, मला तरी कमी करून जायचं. हो एक वस्तू आणतो ती तेवढी मी कमी करून जातो परत. त्यातले 2-3 पॅकेट असतात माझे. म्हणून मी बायकोला नाही आणले आता, नाही तर ती पण इथेच राहिली असती. वहिनीसाठी काहीतरी घेत नाही. अरे जत्रेतून काहीतरी अरे प्रसाद तरी ती नाही. मुंबईला पैसे देईल तिकडून गेली. अरे प्रसाद तरी नाही. मी बॅग ना प्रॉपर सगळं खचाखच भरून आणलं आहे. त्यामुळे माझ्याकडे जागा नाही थोडीफार. तर आता पुन्हा जायला नाही एवढा कंटाळा आला आहे ना, पाय फुल दुखणार आहेत. आणि व्हिडिओ एडिट करायची होती पण आता झोप यायला लागले फुल. नाही घरी गेल्यावर बघ रिलॅक्स होशील. हां परत बसशील बघ. हा जाड होतो एवढा. सुकल्यावर एवढा जाड होतो ना. गौरव और राष्ट्रीय स्वाभिमान के लिए विदेशी आक्रांताओं से संघर्ष की महानता। बर्बर आक्रांताओं ने भारत की आत्मा पर चोट करने